गोंदिया जिल्ह्याचे नवे पालकमंत्री इंद्रनील नाईक असणार आहेत, कारण बाबासाहेब पाटील यांनी पालकमंत्री पद सोडल्याची सध्या चर्चा आहे। तब्येतीच्या कारणामुळे पालकमंत्रीचं पद सोडल्याची चर्चा सध्या रंगू लागली आहे आणि यापुढे पालकमंत्री पदाचा कार्यभार नाईक यांच्याकडे असेल अशी माहिती समोर येते आहे। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर सध्या आपल्यासोबत आहेत। संदीप, काही दिवसांपूर्वी जेव्हा नागपूरमध्ये पक्षाचं शिबिर पार पडलेलं होतं, त्या शिबिरामध्ये प्रफुल्ल पटेल जे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांनी भाषण करताना टीका केलेली होती आणि अप्रत्यक्ष टोला मारलेला होता की विदर्भातील काही पालकमंत्री सहलीसाठी येतात, त्याचबरोबर ध्वजारोहण करायला फक्त 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी याच वेळेला दिसतात, इतर वेळेला पालकमंत्री दिसत नाहीत। याची खरं तर दखल पक्षाने घेतली असं म्हणावं लागेल, प्रामुख्याने अजित पवार यांनी घेतली असं म्हणावं लागेल। आणि काल ज्या वेळेला वरळी डोममध्ये बैठक झाली, त्या बैठकीतच खरं तर हा निर्णय झालेला आहे की बाबासाहेब पाटील यांना पाय उतरवावं लागलेलं आहे त्या पदावरून। तब्येतीचं कारण पुढे करण्यात आलं, मात्र प्रफुल्ल पटेल यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे पक्षानं हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे। सध्या राज्यमंत्रीपद आहे इंद्रनील नाईक यांच्याकडे आहे। आता यापुढे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून सगळा कार्यभार जो आहे तो इंद्रनील नाईक यांच्याकडे असणार आहे। गौरी, नक्कीच संदीप, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।